तर हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? तर तुम्हाला सांगायचं आहे मला की मी हे काढलं, काम सोडलं. कंपनीतलं काम सोडायचं कारण पण तुम्हाला सांगते. तिथं काम सोडायचं कारण माहिती आहे का? तिथं काम सोडायचं कारण म्हणजे कामाचा लय जास्त प्रेशर. तिथं कामाचा एवढा प्रेशर होता ना तिथं का लय म्हणजे लय. मोल्डिंगला काम कसं असतं की ऑपरेटरने प्रोडक्शन दिलं म्हणजे कुणी काही बोलू शकत नाही ऑपरेटिंगमध्ये. आणि तिथं कसं आहे, मी ऑपरेटिंग करत होते पण नंतर त्यांनी काय केलं की मला रिव्हर्सचं काम करायला लावलं. म्हणजे माणसं आता कमी येतं, लेडीज कमी आहे. तर मग लेडीज कमी आहे म्हणल्यावर मग मी म्हणलं बरं आहे मग मी करते. पण मला वाटलं नंतर ते मला मशीनवर टाकतील, पण त्यांनी मला मशीनवर नाही टाकलं. मी ज्या मशीनवर राहत होते त्या मशीनवर त्यांनी दुसरा माणूस दिला. तर मग दुसरा माणूस दिल्यावर मग तरी पण मग मी म्हणलं जाऊ दे, आपल्याला काम करायचंय, कशाला काय म्हणायचं कोणाला, आपलं गपचिप काम करायचं. नंतर ते काय करायला लागले की त्यांचं म्हणजे लय जास्तच काम वाढायला लागले. ते म्हणजे जे काम नाही करायचं ते काम ते वाढायला लागले. मग मी काय केलं, मी तिथलं कामच सोडून दिलं. आता तुम्ही म्हणता काम सोडून दिलं आणि घरी बसली, तर असं काही नाही. काम करणाऱ्याला कामाची कमी नसते. मी दुसऱ्या कंपनीत काम बघितलंय आणि मी लवकरच तिथले व्हिडिओ तुम्हाला पण टाकीन त्या कंपनीतले. आणि मी तिथं मशीनवर ऑपरेटिंगमध्येच आहे कामाला. पेमेंट पण चांगलं आहे तिथं. आणि कंपनी लई मोठी नाही, छोटासा शॉप आहे, फक्त 7-8 मशीनी येतात तिथं. आणि खूप छान काम आहे तिथं. कामाचं काही एवढं प्रेशर नाही. मी तिथं काम पण म्हणजे करून बघितलं मी. तिथं कोणी काय बोलत नाही, कुणाचं काही म्हणजे टेन्शन नाही तिथं काही. इकडं कसं आहे, इकडं ते म्हणतात ना मांगाची जत्रा आणि कारभारी सत्रा, अंग तसं म्हणजे ते आमची इथं एक म्हण आहे, अंग तशी गत आहे तिथं. तिथं म्हणजे किती काम केलं ना तरी तिथं काही कुणाला फरक नाही पडत होता. तरी म्हणायचे नाही हे कमीच काम केलंय, हे कमीच काम केलंय. त्याच्यामुळं मी तिथून ना परेशान हो